गावात का गेली? आणि ते कोकरू कोणी मारलं? अगं रमाई ते आणि हे बघ दिगू, घरातल्या विहिरीतनं हौदात पाणी फेकू शकतो का आपण? शक्य आहे का ते? जाऊबाईंनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंच ना. अगं पण ते हे बघ दिगू, हे एकच उदाहरण नाहीये, त्यामुळे तूही कुठली घाई करू नकोस, मीही कुठली घाई करत नाही. आणि सखूवर मला कुठलाच आळ घ्यायचा नाहीये, पण ज्या सत्यात घटना घडल्यात त्या तर आपण नाकारू शकत नाही ना. मी सकाळी बोलता बोलता बोलून गेले, पण आता ते मला पटतंय. काय? सखू हे मुद्दाम म्हणून काही करत नसेल, पण एखादी वाईट शक्ती जर तिच्याकडून हे काही करून घेत असेल तर. आणि हे बघ दिगू, ती तुझी बायको आहे हे क्षणभर विसरून जा आणि सत्यात ज्या घटना घडल्यात त्याचा विचार कर. दिगूच्या बुद्धीला माझं बोलणं पटतंय, पण मन मान्य करत नाहीये. पटेल, एकटं सोडलं की पटेल. दिगू, माझं म्हणणं तू ऐकलंच पाहिजेस अशी काही माझी जबरदस्ती नाहीये, पण मी जे काही बोलले त्याच्यावर विचार मात्र कर. खरंच रमाई म्हणते तसं झालं असेल. सखू हे मुद्दाम म्हणून काही करत नसेल, पण एखादी वाईट शक्ती जर तिच्याकडून हे काही करून घेत असेल तर. एकदा तोंडावर उशी दाबून बी सुटलास तू दिगू, पण आता ध्यानात ठेव, तुझ्या आयुष्याची दोरी मीच वाढणार. विनू बाळा, आता तू लहान राहिला नाहीयेस, मोठा झालास ना. आता कसं समजुतीनं जबाबदारीनं वागायला हवं. पोरकटपणा टाकून पोख्तपणा यायला हवा. काही सांगू नकोस तुम्हाला रमाई. मला ना तुमच्या मोठ्यांचं काहीच ऐकायचं नाहीये. तुम्ही हेच सांगणार ना की सखू वहिनी चिटकीन आहेत, त्या वाईट आहेत, पण मी तुम्हाला बजावून सांगतोय, सखू वहिनी निर्मळ मनाच्या आहेत, त्या काही वाईट करत नाहीयेत. उलट ना तुम्ही सगळे त्यांच्यावर लागतात, तुम्ही सगळे मिळून त्यांना छळताय. जा इथून, मला ना तुमचं तोंड बघायचं नाहीये. जे झाडं दिगूवर टाकलं तेच विनूसाठी घेऊन आले, तर हा माझाच डाव उलटतोय. विनू, अरे हे तळमळून तुझ्या भल्याच सांगायला आले तर तू मलाच लाथाडतोयस. वच्ची चल लवकर, त्यांची मनधरणी करायला हवी, नाही सगळा राग आपल्यावर निघेल. वहिनी वहिनी वहिनी, अहो वहिनी असं काय करताय? अहो सकाळी ते मेलेलं कोकरू बघितलं ना तेव्हापासून त्या डोक्यावर परिणाम झालाय. हो, आज दिवसभर आहे ना तो असा असंबंधित आणि असं विचित्र काहीतरी बडबडतोय. हो तुम्ही रडू नका ना. हो, मी समजावते विनूला, तो क्षमा मागेल ना तुमची. रडू नका. हो विनू भाऊजी, इकडे या. वहिनी, तुम्ही इथे? आओ, इथे कशाला आलात तुम्ही? या घरामध्ये फक्त 2 आधार आहेत सखूची. त्यातला एक आधाराचा टेकू आजच्यालाच काढून टाकू.
विनूच आहे वाटते. आई, लागलं.